ते नेते पवार साहेबांचं खऱ्या अर्थाने मी अभिनंदन करतो. माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यांनी विश्वास दाखवला आणि मला आज ही उमेदवारी त्यांनी दिली. या परत काँग्रेसचे सगळे नेते आम्ही बाळासाहेब थोरात असतील, त्यांचे प्रदेश अध्यक्ष, मोठे नेते सगळे त्यांचं मी अभिनंदन करतो. उद्धवसाहेब ठाकरे, उभाटा गटाचे अध्यक्ष, त्या शिवसेनेचे सगळ्या कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो. आणि मला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष वरपे साहेब, काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब बाळाराव आणि असंख्य शिवसेनेचे नेते, आमचे जिल्हा प्रमुख दळवी साहेब, या सगळ्यांचं खऱ्या अर्थाने मी अभिनंदन करतो का त्यांनी सगळ्यांनी मला पाठिंबा दिला आणि आज फॉर्म भरायसाठी सगळेजण इथे उभा राहिले. खऱ्या अर्थाने ही उमेदवारी ही जनतेची उमेदवारी. खऱ्या अर्थाने हा लढा जनतेसाठी लढा राहणार आहे इथून पुढच्या काळात. त्या महाविकास आघाडीचा लढा हा अनोखी निवडणूक खऱ्या अर्थाने तुम्हाला इथं रावरी मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. इथून मागे तुम्हाला कधीही अशी निवडणूक पाहायला मिळणार आहे. म्हणजे मोठ्या धनशक्ती पुढे ही छोटा माणूस कसा निवडणूक लढवतो हे खऱ्या अर्थाने गेल्या पुढच्या 20-25 दिवसात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. इथं रावरी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार गोविंद मोकाटे हा निवडून येत असतो आणि सगळ्या जनतेचे मला आशीर्वाद देत गेली 15 दिवसापासून मला रावरी, पाथर्डी, नगर या असंख्य कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने फोन करून मला म्हणले नाही पक्षाची उमेदवारी मिळाली तरी अपक्ष उमेदवार लढ, पण सगळ्या त्यांच्या खऱ्या अर्थाने आशीर्वादाला यश आला आणि आज मला पवार साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्थाने तनपुरेंचा आशीर्वाद आम्हाला कधी वाटत नव्हतं का साहेब उमेदवारी भरणार नाही आणि आम्ही आमच्या डोक्यात बी नव्हतं का साहेब उमेदवारी भरणार नाही. आणि आज काय झालं मला काही कळलं नाही का वरून काय, आता मला त्याच्यावर काही बोलायचं नाही कारण मला ते नक्की माहित नाही का उमेदवारी अर्ज दाखल केला. काही जर मला गेल्या पुढच्या काही दिवसात जर काही त्याचं कळलं का उमेदवारी अर्ज दाखल, मी तुमच्याशी बोलेल. मला पवार साहेबांचा मला आशीर्वाद गेले 20 वर्षापासून मी त्यांचा खंते कार्यकर्ता आहे. मी पंचायत समितीत निवडून आलो, माझी मुलगी जिल्हा परिषद सदस्य होती आणि मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे गेली म्हणजे 20 वर्षापासून. मोठं आव्हान असेल का सत्ताधारी पक्षासमोर आहे? सत्ताधारी पक्षाचं आम्हाला काही आव्हान नाही, आम्ही तिथे निवडून येत असतो. प्रश्न कांद्याला बाजार नाही. भाजप सरकारने कांद्या शेतकऱ्यांकडे कधी लक्ष दिलं नाही. ऊसाचं खूप मोठं क्षेत्र खऱ्या अर्थाने रावरी मतदारसंघात आहे. ऊसाला चांगला दर मिळत नाही. हे सगळे असंख्य शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन खऱ्या अर्थाने पुढील काम करणार आहे. सत्ताधारी पक्षाकडे शेतकऱ्यांसाठी कुठलाही न्याय निवडा नाही, कुठल्याही शेतीमालाला बाजार नाही किंवा शेतकऱ्यांसाठी काहीच नाही. शेतकऱ्यांना फक्त खेळवलं जातं. 1000-2000 रुपये त्यांच्या अकाउंटला टाकायचे आणि लाखो रुपये कांद्याचं उत्पन्न मातीमोल भावाने विकायचं. असा एक न्याय खऱ्या अर्थाने ते शेतकरी मतदान करणार नाही. लाडक्या बहिणीला मताच्या टायमाला पैसे दिले, आता अर्ध्याच्या वर महिला आज वंचित आहेत. एकदम विचित्र म्हणजे मतासाठी खऱ्या अर्थाने राजकारण ह्या लोकांचं चाललंय. इथून पुढच्या काळात ही चालणार नाही.